नील, एकचे वाटते 2 नील पण 3 नाणे. अडकीचा चांगला सामना पाहायला मिळेल. एका साईडला टीम उरण भवरा तर दुसऱ्या साईडला शिरडोन हा संघ पाहायला मिळेल. 3 ओव्हरची ही मॅच, दोन टीम मध्ये महायुद्ध आपण पाहतोय. गोलंदाज मार्क वरती या, भालचंद्र गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय. सलामीची जोडी, दोन बिगत फलंदाज नरेश आलिया बाला. नरेश अली बालाची ही जोडी, भालचंद्र गोलंदाज मार्क वरती या. गेम ऑन. 3 ओव्हरची मॅच, दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पहिलाच बॉल, पहिलीच बॉल वरती सुरुवात चांगली. पहिल्याच बॉल वरती चांगली सुरुवात भालचंद्र गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर व तिकडं मग नंदरा नाकांचा कैस रेकतो. ओ यावेळी चांगला फटका, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ बॅटमन असा बॉलर मध्ये आला ना, त्याची कराटा बसायचा, म्हणजे तो तुला घेऊन येईल इकडं. अजून एक चांगला बॉल, भालचंद्रची कमालीची गोलंदाजी पाहतोय. बेकार काम आहे इकडं. मोकार मटी आरकट आली. ओ आणि त्या आरकटीमध्ये हाफ षटकार. काय कमालीचा फटका, 2 बॉल वरती शांत, तिसऱ्या बॉल वरती आक्रमण आणि ठोकला इथे लांबलचक षटकार. हॅलो, रकीचा षटकार आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय, षटकार आलाय. 6 धाबा धाव फलकावरती. ओह, यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, संपर्क नाही, संपर्क नाही. मॅच महत्वाची दोन्ही टीम साठी. एका साईडला टीम उरण भोवरा तर दुसऱ्या साईडला शिनडोन हा संघ. महायुद्ध दोन टीम मध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना देखील वर्णे टीमने जिंकलाय. इथून पुढे जरी वर्णे संघ देखील आता वाट पाहत असेल, या मॅच मध्ये आमच्यापेक्षा कमी स्कोर असला तर आम्हाला बाय मिळेल, परंतु तसं होईल का? ज्या संघाच्या या मॅच मध्ये जितक्या धावा असतील त्या टीमला बाय दिली जाईल. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे, आणि या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव आणि धाबा धाव फलकावरती 7 धाबा धाव फलकावरती बिनगडी बाद प्रथम फलंदाजी करत असताना टीम आपण पाहू शकाल उरण भवरा टीम. शेवटचा बॉल पहिल्या पिऊनच्या षटकामधील हा शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती धाबा येणं गरजेचं असेल. या बॉलवरती धाबा येणं गरजेचं असेल शिरडोल टीमला. ओहो, उडवलाय बॉल आणि एक मिनिट आपण रकीचा चेक करू. करीबी मामला आहे थोडासा. रकीचा खूप चांगले समालोचक, तितकेच चांगले क्षेत्ररक्षण देखील आहेत. आजच्या रात्रीमध्ये भरपूर त्यांनी सपोर्ट आम्हाला केलाय. यस, हा चौकार नसेल, कारण क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. ज्यावेळेस हातामध्ये बॉल होता त्यावेळेस क्षेत्ररक्षक हवेमध्ये होता. कमालीचं क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं समालोचक देखील त्यांचा आपण ऐकला आजच्या रात्रीमध्ये. खूप चांगले व्यक्ती आहेत. आणि अंपर धाबा किती घेतल्यात? एकच का? बस, कन्यादान करस महा. काय सांगायचं आहे.
एकच धाव घेतली म्हणजे बघा 3 धावा वाचवल्या. 8 धावा धाव फलकावरती. बॉलरच्या हातात रुमाल लाल आणि या बॅटमनची पॉवर झाली खाल. यस चला बोलून घ्या. आमच्याही पेक्षा इकडे भरपूर समालोचक आहेत, परंतु ते थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आहेत. ते त्यांच्या हातामध्ये माईप दिला तर ते हसत बसतील. माईप नसल्यानंतर ते काही पण बोलतायत, परंतु चांगलेच बोलतायत. बघा हा गोलंदाज जर म्हटला गोल बॉलर कॅच कापाय केवढं पैसे गेलेला. आता काय सांगायचं आहे, सलून वाल्याला मोकार मा झाला का. कॅश कापायचं उलन रुपये द्यायचं 17 म्हणजे 70 रुपये. काही शेड बाबा 70 जे जात आहेत. कडावलायची म्हणजे काय माहित आहे, भाव वाढत चाललाय. ठरव बरी आहे. बस नाही उद्या सकाळीच याल न्या एक सलून मध्ये बसवा. याचं पहिलं कॅश कापून जा बाबा. काय सांगायचं कॅच महत्वाची होती त्या. आता हाच फलंदाज हवी ठरेल. एक धाव या बॉलवरती आणि या 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. ओहो यावेळेस दिलजले षटकार. काय फटका पाहायला मिळालाय. थँक्यू डीजे. नो बॉल. यस नो बॉल असेल. थर्ड अंपायरची मागणी. यस नक्कीच चेक केला जाईल. पंच नो बॉल कसला पाहायचा आहे. यस प्लेयर पिच वरती आहे की पिचच्या समोर आहे तो पाहायचा आहे का. हॅलो यस पंच प्लेयर आहे तो पिचच्या अगदी समोर आहे म्हणजे नो बॉल का. यस थँक्यू. नो बॉल असेल. यस नो बॉल नक्कीच असेल कारण इतकी जास्त तर उल्हास होता, पण काय सांगायचं आहे नियमाचं पालन करायला पण येणार. आज जर आम्ही इकडून सांगितलं नाही का उद्या 2-3 भोशाळे आम्हाला खाया गवतील. पंच फ्री हिट असेल. यस फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओहो फ्री हिट बॉल होता आणि त्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. या फलंदाजाकडे पूर्णपणे लायसन होता या बॉलचा आणि मात्र विचार केला तर गन लोड होती, परंतु फायर झाला नाही या आणि इथे डॉट बॉल आलाय. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हाफ टॅकरचा बॉल. इथे फलंदाज बॅक टू डग आउट. पंचांनी सांगितलंय फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजा. 16 धावा धाव फलकावरती आहेत.
3 बॉल शिल्लक आहेत. यस 3 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरमधील. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. 1 विकेट गमावला इत्या. अगदी विचार केला तर मॅच देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. ओहो यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचलाय. शतरक्षक तिथे खाली आणि बॉल निघून जाईल. सीमा पार येतोय चौकार. टोकली ज्या हॅलो 20 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. वीस धाबा धावफलकावरती. चांगले मॅच उरण भवरा बडाबा शिरडोन या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. इथे चांगला फटका तिथे गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. आणि या यस फलंदाज बाद असेल. बॅटमन मोकार जड होती का सांभाळली नाही. काय सांगायचं आहे. बॅटीला बॉल लागल ना तर बाबांना बॅट सोडली नाही. जाऊन एस्टॅनला आदळली आणि फलंदाज झालाय बाद. मला तरी वाटतंय की मी एवढ्या वर्ष समालोचक करतोय. थँक्यू डीजेवाल्या. माझा जेवण चालू असता तू पत्रावळी उचलाय सुरुवात नको ना करू. कारण काय माहित आहे का 2-3 घास राहिले तर माझी भूक राहिली ना. मला हे दृश्य पहिल्यांदाच असं पाहायला मिळालंय. भरपूर मॅचेस पाहिल्या समालोचक भरपूर केलं परंतु आज जे दृश्य पाहिलं ना काय रे कसा गेला असा गेला तो सांगतो. यस नक्कीच यस गेला तो गेला परंतु काय सांगायचं आहे. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. बघा विकेट तिथे गबावड्या. आणि जाऊया पुढे एकदा बैताना त्यातमध्ये 20 धावा. इथे चांगला फटका गॅप सिलेक्शन 2 शतरक्षक धावतायत. आणि ओहो या वेळेस घडलं काय. ये 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 यांना भेटून घ्या. ये काय तो काय जवळपास नाही ना रन धावायला इकडं. काय सांगायचं. षटक क्रमांक संपलाय दुसरा आणि 2 ओव्हरमध्ये धावा पडवल्यात 22 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मला वाटतंय आता जो संघ अजून या 6 बॉल आहे 6 बॉल मध्ये किती धावा येतील या मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळेल. आणि हाय स्कोर या मॅच मध्ये झाला तर जो संघ विजय होईल त्या संघाला बाय दिली जाईल. यात मात्र शंका नाही. आणि जर का मला वाटतं शिरडोन हा संघ विजय झाला या मॅच मध्ये तर सोने पे सुहागा होईल. कारण एक मॅच खेळून डायरेक्ट क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. परंतु जिंकला तर इथून कमबॅक करावा लागेल. 22 तर बनल्यात इथ्या आपण पाहतोय 22 बनवले. आता उरणा भोवरा टीमडा अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक. अंतिम षटक शेवटचे षटक हाणामारीचं षटक. जनार्दन गोलंदाज मार्क वरती आणि ते जनार्दन आला आणि बॉल खराब फेकला. पहिला सीडीज व्हाईट हा खराब बॉल राहिलाय. रात्रीचा विचार केला तर आनंद 11 वाशिवली टीमडा बाजी बांधले या नाईट रणजी जिंकले होत्या. ओ
यावेळेस पुढे लेनचा बॉल निघून जाईल सीमा पार येतोय षटकार ठोकणीच्या. थँक्यू. 29 धाबा 29 धाबा फलकावरती. यावेळी साप टॅकरचा बॉल इथे पाहायला गेलं तर पंच सांगतील देखील हा खराब बॉल राहिला इथे. अगदी मैदान सोडून बॉल विसावला इथे एसटी रेस्काच्या हातामध्ये. मॅच महत्वाची शेवटची रात्र उद्या. आज चौथी रात्र आपण पाहतोय. उद्याच्या रात्रीमध्ये मेगा फायनल पाहायला मिळेल. ओहो यावेळेस या बॉलवरती धाव आली नाही. 30 धाबा धाव फलकावरती तर आहेत. अजूनही बॉल शिल्लक असतील. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. या 4 बॉलमध्ये धावा देखील अजून किती येतील ते देखील पाहावा लागेल. या फलंदाजाने धाव का घेतली नाही त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका आणि या थ्रो हो खराब आणि या बॉलवरती दाबा 2. 32 दाबा 32 दाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली मॅच आपण पाहतोय. काय र यस नक्कीचा जुबान केसरी बोलो जुबान केसरी. इकडे व्यासपीठावरती देखील थोडीशी कॉमेंट्री तो करतोय. यस जाऊया मॅच मध्ये जिथे चांगला बॉल राहिलाय. पुढे लेचा बॉल समोरच्या दिशेला उडवला शतरक्षक दूरवर आणि बॉल निघून जाईल सीमा पार येतोय चौकार ठोकणीच्या. थँक्यू डीजे. 36 दाबा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलमध्ये धाबा किती येतील. अगदी विचार केला तर शिरडोल या टीमला कुठेतरी कमबॅक करायचा होता. ओहो इथे क्रॉस द लाईन फटका आणि निघून जाईल सीमा पार येतोय षटकार. 36 आणि 6 धाबा धाव फलकावरती 42 आणि 43 धाब्यांचा टार्गेट ठेवला ते म्हणजेच शिरडोल या टीमच्या विरोधात ठोकणीच्या. हॅलो चला वर्णे टीमचा संगणक आणि मालवाडी टीमचा संगणक लगेच टॉस करण्यासाठी या. तिथे कुणी बॉल घेतलाय तो मैदानाच्या आतमध्ये फेका. चला मालवाडी टीमने बॉल घेतलाय. पॅलेंटी जर मान्य असेल तर बॉल ठेवा आणि ती पॅलेंटी कमी नाही 5-6 रनाची देऊन रट्टे आलं.
चला मालेवाडी टीमचा संघनायक आणि वर्णे टीमचा संघनायक टॉस करण्यासाठी या, कारण हा संघ जिंकेल या मॅच मध्ये त्या संघाला बाय दिली जाईल. नाही ना, 2 दिला ना आणि केवढं पे 3 पे का? तू गडीच तसा आहे, तू दाबल्यावर केवढं ते दाबतीलूच. तू गडी काय कमी नाही बारीक. चला मालेवाडी टीमचा संघनायक आलाय डुलत डुलत, वर्णे टीमचा संघनायक देखील या पुलत पुलत. चला आयोजक टॉस करा. हॅलो, चला टॉस करण्यासाठी या दोन्ही टीमचे संघनायक, मालवाडी टीमचा संघनायक आणि या वर्णे टीमचा संघनायक. हॅलो, मालवाडी टीमने टॉस जिंकला. डिसिजन थांबू काय? नाही आम्ही थांबाय मोकळं जाऊ काय, आम्ही भाड्याचं गडी आहो ना, रातभर थांबाय मोकळंच आहोत काय सांगायचं आहे. आम्ही परत थांबा का, नारळ ना आणला अजूक. जनार्दन आणि भरत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज भूषण गोलंदाज मार्क वरती. ओहो, यावेळेस पहिल्याच बॉल वरती क्लीन बोर्ड. मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोर आला आणि चोरी करून निघून गेला आणि फलंदाज बॅक टू डगआउट ठोकणीच्या. थँक्यू डीजे. हा सीन जर मॅक्रोफोन वरती झाला तर बरं होईल. नको, असा नको नको केला तर कसा होईल दादा. पहिल्याच बॉल वरती विकेट. इथेही चांगला बॉल, क्षेत्रक्षक आहे तिथे. 2 धावेचा प्रयत्न माणस होता, धाडस होता, माणस नव्हता. आणि या बॉलवरती 1 धाव, एका धावेने श्रीगणेशा खातं ओपन केलं जात. शिरडोन या टीमचा 1 धाव धाव फलकावरती. जो संघ विजय होईल तो संघाला बाय दिली जाईल दुसऱ्या फेरीमध्ये, कारण हाय स्कोर आहे दुसऱ्या डावामधील. यस, शिंगडोल टीमला भरपूर चान्स आहेत. ओहो, यावेळेस लाजवाब फटका. तेव्हा तर सांगतात सुपाचा वारा आणि बायका बारा, ठोकला इथे षटकार.
थँक्यू डिजा. चांगला फटका पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस देखील फटका चांगला शतरक्षक आहे आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा शिरडोन टीमला. आणि या देऊया डीजे मास्टरला संधी. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भालीचंद्र. ओ, यावेळेस खराब बॉल आणि त्या खराब बॉल वरती फटका देखील तितका चांगला आलाय. आलाय चौकार. 9+4 5 धावा या बॉल वरती आणि धावा धाव फलकावरती 12 धावा धाव फलकावरती हिट बॉल असेल. या बॉल वरती भरपूर चान्स आहेत फलंदाजासाठी ओ, फ्रीहिट बॉल वरती देखील आला एक गणग्रहात प्रहार आणि ठोकला इथे लांबलचक षटकार. आणि या 6 धाव्याच्या मदतीने धावा जाऊन पोचतील स्कोर बोर्ड वरती 18 धावा. अगदी विचार केला तर टार्गेट आहे 43 धाब्यांचं टार्गेट आहे. ते शीट केलं जाईल का? समोरच्या दिशेला उडवलाय आणि बॉलिंग होऊन जाईल सीमा पार. तो इथे चौकार. बघा, मागच्या 3 बॉल पासून धाबा भरपूर आल्या. चौकार आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर अजून एक चौकार आला आणि ते षटक क्रमांक संपला जात आहे. पहिला षटकामध्ये धाबा धाव फलकावरती 22-22 धाबा. 2 विकेट गमावल्या इथे शिरडोल या टीमला. आता इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. 12 बॉल आणि गरज असेल 21 धाबा. बघा, समीकरण मला वाटलं होतं की मोठं राहील, पण तिथे आता सोपं केलंय. 12 बॉल 21 ची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10.50 ची सरासरी राखायची. त्या धाबा राखल्या जातील का? नरेश गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच देखील पाहू शकाल. मालवाडी बनाबा वर्णे या 2 टीम मध्ये. मालवाडी टीम आपला नवरदेवाला असेल तर घेऊन या आणि या मूळ पाठी देखील घेऊन या. आणि या नवऱ्याच्या मामाला उलटा टांगून आणा. मालवाडी टीम डिसिजन. यस, थँक्यू. मालवाडी टीमने टॉस जिंकला आणि फर्स्ट बॅट घेतल्या आणि आमंत्रण केलं या वर्णे टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. ओहो, यावेळेस काय चांगला बॉल. आता समीकरण म्हटलं 11 बॉल 21 ची गरज. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा 22 धावा पाहायला मिळाल्यात. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. ओ, यावेळेस अजून एक चांगला बॉल. समीकरण बदललंय थोडस. 10 बॉल 21 ची गरज. मॅच अजूनही फिनिश झाली नाही. अजूनही मॅच दोन्ही टीमकडे तितकीच झुकली. कारण विचार केला तर आपण पाहू शकाल 12 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 21, आता 10 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 21, म्हणजे 2 बॉल डॉट आलेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का?
ओहो इथे हॅट्रिक हॅट्रिक किती पाहायला मिळाले डॉट बॉलची कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय या नरेश या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाल्या. कमबॅक करून देणारं षटक जरी पहिल्या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केल्या असल्या तरी मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि ते फटका चांगला बॉल निघून जाईल सीमा पार येतोय षटकार. आता 15ची गरज 9 बॉल 8 बॉल 15ची गरज 8 बॉल 15 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. ओहो इथे बघा अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे 4 डॉट आलाय आणि 1 षटकार आलाय. शेवटचा बॉल शिल्लक 5 बॉल फेकले 6 धाबा खर्च केल्या. आता नरेश गोलंदाजाचं कौतुक करेन मी त्या. आता या बॉलवरती एखादा षटकार चौकार दुहेरी धाव की येईल एखादा विकेट. दोन्ही टीमच्या पासण्या पासपूस करीत असतील यावेळेस या सुस्वी मध्ये कारण मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी घेतली आणि क्रॉस गेलाय आणि ते षटक क्रमांक संपलाय. दुसरा समीकरण पाहायला गेलं तर 6 बॉल 15ची गरज. चला स्पीडअप ठेवा मित्रांनो. आणि नेक्स्ट मॅच साठी देखील दोन्ही टीमने तयार राहा. जसे मॅच संपेल क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी जा. बाळा गोलंदाज बार्क वरती 6 बॉल गरज आहे 15 धाब्यांची. 6 बॉल 15 धाब्यांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ मात्र त्या संघाला बाय दिली जाईल. क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी सज्ज कोणता संघ होईल पाहावा लागेल. इथून पुढे मॅच मध्ये कमबॅकिंग गोलंदाजी होईल की कमबॅकिंग फलंदाजी होईल पाहणं देखील तितकंच महत्वाचा. 6 बॉल आणि गरज आहे 15 धाब्यांची. ओ यावेळेस पहिल्याच बॉल वरती आलाय रामदेव बाबा पतंजली. षटकार षटकार आणि षटकार. बघा हाफ टॅकरचा बॉल होता. फलंदाजाने भरपूर फायदा घेतला समाचार घेतला आणि त्या समाचारचा फायदाही उचलला आणि शॉर्ट पिच बॉल वरती ठोकला ही त्या षटकार. जब तक ये खिलाड़ी पिच पे रहेगा तब तक जान है शिरडोल टीम के पास. ओ इथे फटका फसलाय. दोन धाबा घेतल्या जातील का. तू मै करता करता चुकीचा थ्रो आणि चुकीच्या थ्रो मुळे इथे जीवदान मिळालाय फलंदाज भालचंद्रला. 4 बॉल 7ची गरज. मॅच महत्वाची दोन्ही टीम साठी. कदाचित असं वाटलं होतं की 3 षटकामध्ये इतका हाय स्कोर बनेल का परंतु ते चेस करता करता जबरपास आपण पाहू शकाल ते चेस होतही आलंय. 4 बॉल 7ची गरज. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमने तयार राहा. आधीच अलॉटमेंट करून सांगतो मित्रांनो नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमने तयार राहा.
हो इथे चांगला फटका इथे धाव घेतली नाही या, कारण फलंदाजाला स्वतःवरती विश्वास आहे. ही मॅच मी फिनिश करू शकतो, हे मॅच मी जिंकू शकतो. 3 बॉल 7 ची गरज. यस, ही मेन सोय आहे. पाण्याची गरज आहे, पाणी घेऊन आले तिथे स्वतः आयोजक. आता इथे 2 धाबा होतील का? ओहो खराब थ्रो, आणि इथे घडलं काय? मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरची बागडी केली जात्या. ज्या फलंदाजाला स्ट्राईक वरती जायचं होतं तो फलंदाज तर सुखरूपी पोहोचलाय, परंतु इथे देखील पाहावा लागेल. यस, फलंदाज सेफ असेल, कारण आम्ही देखील भरपूर वेळा पाहिला रिप्ले मध्ये, कारण मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. यस, 2 धाबा असतील. आम्ही देखील 2-3 वेळा चेक केला, कारण मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. कुठल्याही टीम वरती अन्याय होणार नाही यात शंका नाही. या अगदी पाहायला गेले तर आता समीकरण पाहतोय 2 बॉल आणि गरज असेल 5 धाब्यांची. मॅच महत्वाची, मॅच कोण जिंकाल त्या संघाला इथे बाय दिली जाईल दुसऱ्या फेरीमध्ये. महत्वाची मॅच, 2 बॉल 5 धाब्यांची गरज. या फलंदाजाला भालचंद्रवरती स्वतःवरती भरपूर विश्वास आहे. त्याने 7 बॉल मध्ये 24 धाब्यावरती नाबाद खेळतोय. आता 2 बॉल आणि 7 धाबा. आणि या दीपकचा विचार केला तर 7 बॉल खेळला 7 धाबा. इथे फटका चांगला आणि विजयचा फटका. सामना जिंकला इथे शिरडोल या टीमनं. पहिली मॅच जिंकले आणि या क्वालिफाय खेळण्यासाठी सज्ज झालाय शिंदोळ हा संघ. अगदी विचार केला तर मॅच देखील महत्वाची आहे. कदाचित असं वाटलं होतं की शिंदोळ संघ जिंकणार नाही. जशा पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या तिथून थोडासा हौसला वाढला आणि या विजयता प्राप्त केला इथे. गुड लक शिंदोळ टीम आणि हार्ड लक. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल उरण भबरा टीम हार्ड लक. जाताना मित्रांनो सावकाश जा. आपण देखील डीजे वाला 1 मिनिट.
आपण देखील लांबून अंतर कापून आलाय. जाताना सावकाश जा, गाडी सावकाश चालवा, आपली स्वतःची काळजी घ्या. आपले घरी कोणीतरी वाट पाहत असतं. सर्वांना विनंती करेन घरी जाताना मात्र आपला प्रवास सुखाचा हो. आणि नेक्स्ट मॅच मालवाडी बडा बरणे या दोन टीम मध्ये एक महायुद्ध